मावशी काय ग? अहो तुमच्या सुनेचा फोटो व्हायरल झाला ना. कसला? हे काय वन पीस मध्ये त्यांनी हाफ कपडे घालून कसे कसे फोटो काढलेत. ती नाही ती. अहो बघा ना ही तुमची सूनच आहे. बघा आमच्या घरच्यांनी असं जर आम्हाला पाहिलं बाप रे आम्हाला कुठू कुठू काढते. अगं चष्मा लाव. ती काय माझी सून आहे का? अहो तुमची सून आहे. कसले कसले कमेंट आलेत बघा. तुमची सून आहे, तुम्हीच नीट बघा. त्या कमेंटला मार झाडू. काय? अगं कितीकच असतात असे दिसणारे 7 माणसं असतात. अहो तुमची सून आहे बघा, तुम्ही नीट बघा नीट. अगं माझी सून साडी घालती, तुला माहित आहे का? अहो कसली साडी आहे बघा, अर्धाले कपडे आहेत तिचे. आणि तुम्ही कसले कसले कमेंट येऊ राहिलेत बघा. कमेंट हे मला नको सांगू. माझी सून कधीच अशी घालायची नाही कपडे हाफ निपरे. मी कशी आहे तिला माहित आहे. अहो मस्त खरंय, पण हे काय काय आहे हा? अगं ती नाही. ही आपली संस्कृती आहे का? ही परंपरा आहे आपली. तू नको शिकू. माझी सून माझ्या हातात आहे. लई काय लय? हे काय मग सारे जग तुमच्या सुनाचं गुण गातय बघा. अगं ती कसलं नाही गुण म्हणते ना. गातंय? अहो, हात तीच कर आहे. करू काय दाखवते मला ती नाही. अहो, मी फटके देते तिला. अहो तुमची सून आहे का बघा बरं. मी तर म्हणते माझी सून नाही. तुम्ही तर बाई काही खरं नाही. तुमची सून आखं जग कमेंट करते तिच्यावर. अख्खं जग काही म्हणू, माझ्या सुनावर माझा भरवसा आहे. यांचं सारी दुनिया माहितीये तरी पण आपलं झाकून ठेवायचं. हे पूजे, अगं रेशमेचा फोटो बघ ना. मला काय ओळखू येईना काय. रेशमीच आहे ना काय. ते आपरे निपरे कपडे घातल्यात, तोंडात गू घालते ना लोक. आ काय ती बाया मोठ्या मोठ्याने वरडू वरडू सांगायला लागली. हॅलो, रेशमी नाही ती. कोणतरी पोरगी आहे दुसरीच. मला काय ओळखू येईना वय. रेशमी नाही ती. अगं नाही बाई. अगं नाही. तसले माणसं किती काय असतात. ठेव फोन तू. सगळीकडे थुथू होईली झाली. काय केलाय कुठाना काय नाही काय माहित. व्हायरल झाली सगळ्या दुनियात. रेशमे, ए रेशमे, रेशमे काय ग ते हाफ कपडे घालून फोटो काढलेत. हाफ कपडे? अगं हाफ कपड्यावर फोटो काय ते नखरे चाललेत. आणि कशाला काढलेत ते फोटो? मी कधी काढले? अगं थोबाड तोंड ते तिथं ज्योती बसली होती आणि तिकडून गल्लीतून येत होते मी. अगं आरडू सऱ्या गावाला सांगायला लागली ना ती. मला म्हणते तुमची सून बघा कशी थेर करायला लागली. आणि हे कपडे बघा आपरे निपरे घातलेले. मी कशाला घालून आत्या? मी ती साडी घालून बसले. मी कशाला अगं थोबाड तोंडे मी बघितलं ना तूच आहे. मी नाही घातले. माझ्याकडून नाव ढकलून राहिलं काय मी. आता मी काय एवढी गेन गेलंय का माझं का मातीत गेलंय डोकं माझं तो मला कळा ना. हा तूच आहे ना. वळखली ना मी. आणि तिला मोडू टाकीते मी की माझी सून नाही, माझी सून नाही. दुसरा कोणाला बघितला असं तसे ते फोटो एडिट करता येतात आता. मरण माझीच काय आलंय. दुसरे कोणाचं असन, माझं तोंड असन दिसलं असन तुम्हाला. अगं आता माझं तोंड झोडू को घे का. हॅलो, नाही अगं ती नाही बाई. खरंच नाही. आता कुणाच शपथ खाऊ मी. ते नाही असेच दिसणारे किती काय आहेत. ठेव फोन तू. बघितलं का काय कुणाला सांगू. तोंड दाखवायचे लायकीचे नाही राहिले मी कुठं. असं काय करू राहिल्या? अगं पण तुला कुठं जायचं होतं रेशमे. काय थेर चाललेले होते हे. कशाला ते उघडे नागडे फोटो काढायचे होते. काही का बोलता आत्या? मग काय गरज होती. काय घातलंय ते फोटो काढले काय करायची. मी नाही पोरगे वय तू काढले. लहान आता नाही का शाळेत जायचंय. मी साडी घालून बसले तुमच्या समोर. मला असं कोण बोलत आहे? ते म्हणतात ना छटक शिकायचं आणि झाडावर बसायचं. तुला काय गरज आहे का. हा काय करायचं होतं तुला ते घालायचे कपडे. हा साड्या कुठं गेलते वय लंडनला. साडी घालून बसली मी आत्या. काही म्हणू नका. लोक काही पण बोलतात. काय बोलतात हे फोन येतात. हे बघ उषाचा फोन आला परत.
हॅलो. अगं ती नाही. अगं तू म्हणतीस तीच आहे तीच आहे, पण नाही ग ती. काय म्हणली? कपडे नाही तू तिला. हा तू 2-3 साड्या देत म्हणती का? ती म्हणती 2-3 साड्या देते. बोलती का आता थोबड येच किती का तिच्या समोर? बोल बर तिला. धर बोल बोल. हा बोल. हॅलो. हा मावशी. काय? हा अहो नाही मी नाही काढला काय फोटो. मी कशाला काढन? मी तर साडीच घालते ना रोज. मी कशाला हाफ कपडे घालते? दुसरं कोणी असन. हे बघा आता काय म्हणते. काय म्हणली? हा विचार रे तिला. नाही नाही ती नाही ती नाही. मी म्हणते ना ती नाही. आता डोकं फोडून सांगू तुला. आरड ती कमून. आता तू विचारते सारखीच तीच आहे तीच आहे. ठेव पण. बघितलं का? हा कोणतं शेण घालायला लागले लोक. शेण. इज्जतीचं एवढं असतंय, आबरूचं एवढं वाहतं माहित आहे का? हा इज्जत कमवाय किती लागते दिवस. गमवाय बघितलं का 5 मिनिटात. क्षणभर नाही लागलं, ढंडुरा झाला गावात सगळ्या. अजून ती हिचा फोन आला तर तिथं तिचा नवरा तर कुत्र्याचा मुत आहे. हा मी काय गावात नाव घेतात. लय सून चांगली लय सून चांगली. सुनाने केला सारा बोरबिट्टा. काय तिला काय येतं काय नाही काय माहित. फॉरनची पाटलीन कपडे घालायला. नाक नाही नक्कीला म्हणतात ना भोग पाडा भीतीला. तशातली गत आहे. काकातलं घ्यायचं आणि रांगायचं. काही करायचं. सासूचा विचार नाही करायचा. पुस नाही करायचं. आपल्या भावकीत आणि ह्याच्यावर पाणी फेकायचं. मी माझी काय चालायचं नाही तसं. मी नाही रेशमे तडा तडा तोंड झोडीन मी तुझं आणि माझं झोडून घेईन. थोबाड तोंडाचे परत म्हणती आत्या मी नाही. मांजरीवाणी झाप्या मांजरीवाणी खोटं बोलते. हा उन्हाने पिकले काय मी? मला दिसताना डोळे चांगले आहेत अजून. बरी हातात माझ्या काठी नाही आली. काही करशील. तोंडात राहिलं पाणी. कोरडं पडलं माझं तोंड. लोकांना तोंड देता देता. येऊ दे त्याला थोबाड तोंड्याला. त्याला पाठवला फोटो. हा पाठवला. मी नाही काढला फोटो. अगं तशीच म्हणे ती. अगं मी बघितलंय ना. फुसफुस करू नको. आता माझ्यात ताकद आहे. भोगडावर लाद देऊन मी हाकलून देईल. आता काही पण नका बोलू. का केलं तू असं? सांग मला काय कमी पडलं होतं? हा जे नाही ती करा बाय, जे नाही ती आणा बाया. हा म्हणली की हायच पार्सल. हायच इकडून पार्सल हाय तिकडून पार्सल. हा घरात तर 1 रुपया वाचवायची तर अक्कल नाही दिली देवानी ह्या भांदे डोक्यात. हा आणि वरून आमची इज्जत पार बट्टा बोलवाय त्याचा. सांग काच केलं तू असं? काय भेटलं तुला? रडू नको आधी सांग मला. ते दुपारी आहे ना. हा बापरे. सोबत शाळेत होतो आम्ही. कॉलेजला सोबत शाळेत सोबत. अमेरिकेला गेली आणि किती बदलून गेली. कसे व्हिडिओ काढते. कसं भारी राहू राहिली. काय फ्रीडम आहे बाप खरंच. आणि मी इथंच राहिले.
ते पण फक्त हाऊसवाईफ बनून. ना कुठं जॉब, ना कुठं काय, ना कोणता फ्रीडम, ना मला मनाने कुठं जाता येते, ना काही घालता येते, ना कसं वागता येते. कशी राहू राहिली, गाडी चालवती काय, काय कपडे घातलेत भारी भारी. मजा आहे बाई हिचीच. ह्याला म्हणतात आयुष्य आणि ह्याला म्हणतात नशीब. हिने नशीब काढले खरं तर, आणि माझं नशीब असं डोंबल्याचं. कुठं जाता येत नाही आणि काही करता येत नाही. नशिबाला दोष कशाला देत बसायचं. पण आता तर आज घरी नाही आणि हे पण घरी नाही, कुणीच घरी नाहीये. मस्तपैकी वन पीस घालते. गोव्याला जायचं होतं तेव्हा घेतला होता 2 वर्ष आधी, पण जाणं काही झालं नाही. मग आता ती वन पीस घालते मस्तपैकी, दार फिर लावून घेते आणि मस्त फोटोशूट करते. हा, बाहेर जायचं जाऊ द्या, पण फोटोशूट करून जरा मनाची तसल्ली तरी करते. चला. मोबाईल कुठे? असे फोटो काढते ना आणि सगळीकडे अपलोड करून टाकते. वाव. तो खींच मेरी फोटो, तो खींच मेरी फोटो, तो खींच मेरी फोटो. अशीच थांबत असते ती. मी पण स्टाईल मध्ये ना तिला तर आधी फोटो पाठवणार आहे. मस्त ती अमेरिकेला गेली असेल, पण मी पण इथून अखियों से गोली मारे. अरे बापरे, काय फोटो आलाय माझा, 1 नंबर. हा काय करते, इंस्टाला टाकून देते, फेसबुकला पण टाकते, युट्यूबला टाकते. मैसेज कशावर आलाय? लाइक. आप बहुत अच्छे हो, आप बहुत अच्छे लग रहे हो. अरे बापरे, तारीफ. आत्ता फोटो टाकला आणि लगेच कमेंट पण यायला लागल्यात. 5 कमेंट. इंस्टा लाईक वर लाईक, लाईक वर लाईक. फेमस व्हायला लागले काय मी एका फोटोत. अरे बापरे, अरे बापरे. आता याच्या आधी ना कपडे बदलते, आधी साडी घालून घेते, म्हणजे कसं त्यांच्या कानोखानी खबर नाही लागायची. अगं बाया 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 बाया, तिचं बघून केलं तू? आ अगं ती अमेरिकेला राहती, आपण कुठं राहतो? गावाकडे राहतो आपण. इकडल्या लोकांना पटतं का? आपल्या खानदानीत पटतं का ते? आणि तू तिचं बघून केलं. आपरे निपरे कपडे घातले, फोटो शूट केला, आवडत का? आता मला नव्हतं माहित की ते व्हायरल होईल फोटो. अगं व्हायरल नाही, सर दुनियात झालं ना. भावकी पुढे जायला मला नाक राहिलं का? आता माझं पण मन केलं. मला नाही वाटत का की मी बाकी पोरींसारखं थोडं राहावा. त्यात लय वाईट थोडी ना काय होतं की. अगं पोरी सुरीने केलेलं वेगळं असतं. ताईंनी मला सांगा असं काही केलं असतं तर. ताईने केलेलं, ती पोरगी सुरगी, तिने केलेलं वेगळं आहे. तू सून आहे, घरची सून. मग मी सुने म्हणून मी करायचं नाही असं कुठं लिहिलंय का? आणि मग लुगडं फेडून टाक आणि तू त्या कपड्यावर हिंड. मध्ये मग चपला खाते. आता व्हायरल झालं, सगळ्या दुनियाचे किती फोन आले मला. एवढं पण नव्हतं आत्या बारीक. ती फ्रॉक होती घातलेली फक्त. मलाही कळतं किती कपडे कसं काय घालायचं ते. अगं बया, बारीक नव्हते, बारीक नव्हते. बारीक घाल इथवर, हितवर घाल. एवढं पण नाही घालायचं. काय खरं नाही बाया, डोकं पिकून टाकलं. तू राहूच नको, जबर तुझ्या आईकडे फोन कर तिला. कपडे घातले म्हणून आत्या, कपड्यासाठी तुम्ही मला पाठवता इथून? असं कोणती लई मोठी चुकी केली मी तेव्हा तुम्ही मला डायरेक्ट म्हणता आईकडे जा? केलं मन, वाटलं मला राहावा थोडस आजाद. काय झालं? सून म्हणजे घरातलं बाई काम करू शकती, तेव्हा नाही तिला म्हणणार की तू काम नको करू बाई, दिवसभर काम करत असती, राहू दी, काम नको करू. आज काय ह्या गोष्टी केल्या तर लगेच कस कायच केलं, काच केलं, लोक नाव ठेवायला लागले. पोरगी नको का? मला आजादी नको, माझं मन नाहीये. वाटलं माझ्या मनाला म्हणून मी केलं. एवढं पण नाही का मला मनाचा विचार करायला अधिकार? का फक्त सकाळपासून संध्याकाळपर्यंत फक्त राब 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 राबायचं?
लेकराचं करायचं, घरातलं करायचं, सगळ्यांचं करायचं, तुमचं बघायचं, नवऱ्याचं बघायचं, स्वतःचं काय नाही, स्वतःच्या आयुष्याचं काय नाही. एकदा लग्न झालं म्हणजे संपला विषय. मग विचार नाही करायचा, कसं राहायचं याडे गाबाळ्यावानी, असं डोक्याला कंगवा नसतो लवकर. तवा सगळं चालत. मग तवा सून चांगली, काम केलं तर चांगली, सगळ्यांचं सगळं नीट नाटक बघितलं म्हणजे चांगली. 2 मिनिटं स्वतःचा विचार केला. असं नाही बाई कुठं बाहेर जाऊन कुठं फिरत बसले का कुठं काय हिंडले, कुठं काय केलं. माझं पण मन करतं ना, नाही करत का? आणि काय तुम्ही त्या भाऊकीचं सांगू राहिलं? हा, तुमची भाऊकी आलती का? तुमची असू माझी असू कोणाची भाऊकी अशीच असते. आणि लोक नावं ठेवलेलं असतात. शेजार पाजार असू नाहीतर ती भाऊकी असू, काही वाईट घडलं तर सगळ्यात आधी पळत येणार आणि दात काढणार. कसे फोन आले रोज तर नाही विचारित. मागच्या हप्त्यात तुम्ही आजारी होत्या, 12 ऍडमिट करायची वेळ, भाऊकी आली? कोण विचारलं का काय झालं म्हणून? कोण नाही विचारलं. आजी एक फोटो काय सगळ्यांनी बघितलाय तर सगळे तुम्हाला फोन लावून राहिलेत. हे बघा परत फोन कशाला पाहिजे? त्यासाठीच आला असन त्यो. हा, आता फोन लाविते. आणि काय ते ज्योतीचं सांगता, तिथं हाय चुगलखोर. कोणाचं काय कुठं घडतंय ना गल्लीमध्ये सगळ्यात जास्त खबरा तिलाच असतात. आणि तिची तिथे बसती दारात आणि सगळ्यांच्या चुगल्या करीती. काय पटत आहे लोकांचं सांगत. हे 4 लोक जे हसत असतात आणि बोलत असतात ना, कोणी येत नाही. मागच्या वर्षी आपल्यावर एवढं मोठं संकट आलं होतं, एवढं मोठं, कोणी आलं नाही. आपणच एकमेकाला उभा होतो आणि आपणच एकमेकाची साथ दिली होती. आपलं घरातलं कुटुंब आपलंच एकमेकाचं असतंय, बाहेरचं कोणी नसतंय. नातं गोतं नाही, कोणी कोणाचं नसतंय. आणि एवढंच झालंय तर तुम्ही म्हणताय लोक काय म्हणते ना नाक जाईन. या 4 लोकांचा विचार करायचा ना बंदच करा. आपण हाच विचार करतो, 4 लोक काय म्हणते, 4 लोक काय म्हणतात, राग घाबरून जाम बांधिते ना सगळं. असं राहते, असं करीत नाही तर असं राहते. असं म्हणता आवडून सगळ्यांना का? अहो काय वाईट वागत आहे का काय वाईट करत आहे? फोटो काढून तसं कपडे घालून भेटली थोडी खुशी माझ्या मनाला. सगळ्यांची खुशी थोडी वेगवेगळी असती. भेटली मला अशी खुशी. तुम्हाला पण त्या गोष्टी कळायला पाहिजे होत्या ना, की चला बुवा आपली सून झाली थोडी खुश, होऊ द्या. तुम्ही विचार केला का? उलट तुम्ही सगळ्यांना सांगायला पाहिजे होतं माझी सून आहे, काही करीन काही घालीन. हे तुमचे उत्तर पाहिजे होते, छाती वर फुगून. आणि तुम्ही म्हणताय नाक गेली. बायकांसाठी सगळं आहे, असंच राहायचं असंच वागायचं. माणसासाठी काय नसते. 4 लोक आणि 4 लोक कोणी येत नाही आता आपल्यासाठी. चुकलं माझं, मी एवढ्या जोरात तुमच्या सोबत बोलते पण आपल्या सोबत कोणी येत नाही ना. आपल्या आडी अडचणीत येतं ना कोणी येतं. मला तुम्ही सांगा, आपण असतो की नाही एकमेकासाठी? असतो की नाही? येतं कोणी? नाव ठेवायला येतात की नाही? कोणी कोणाची पोरगी पळून गेली सगळं गाव चर्चा करीन. पण हेच जर एखादी पोरगी शिकत असन, कोणी नाव घेणार नाही की ती शिकू राहिली. लग्न कधी लावायचं तिचं? अशी चर्चा करीत झाली ना पोरगी मोठी. शिकून काय होतं? म्हणजे एक तुम्हाला उदाहरण सांगते. असे उदाहरण ना या जगात लई येतं वेगवेगळे. त्याच्यामुळं लोक नाव ठेवायलाच असते. त्याच्यामुळे लोकांचा विचार करायचा बंद करा. हा रेशमे, तू बोलती ते बरोबर आहे. लोक हसायलाच असते तर नाव ठेवायलाच असते. आता योग आमच्या टायमाला नव्हतं न्यायाला नेसाय नीटनाटक. आता हाय तुमच्या नशिबाने. तर आता तू उलसक केली हवसती तर बरं झालं. पण मला हे लोकांनी डोक्यात घालून घालून माझं लय डोकं फिरलं होतं. तेव्हा तुझ्यावर राग काढला मी. माझी सून तशी नाही बाई, माझी सून मजगुणाची. तुमची चुकी नाही याच्यात. लोक असे असतातच, बरोबर डोक्यात टाकीत. असे असते तर तसे असते. त्यासाठी आपल्या घरात कसं भांडण लावायचं ते लोकांकडून शिकावं लागतं. तेच म्हणलं. मग रेशमे, मी फोटो बघितला ना, तुझा फोटो चांगला होता.
मला आवडलं होतं. आत्या आणि तुला वाटलं काय मला आवडलं नसल? अगं आमच्या पाहण्यात नव्हतं रेशमे पहिलं. बर जाऊ द्या. पण लय बोलले मी तुला आहे ना. जाऊ दे, सासू बोलणारी ना असावा आणि परत समजून घेणारी ना असावा. हा त्या एकदम बरोबर. मग आणि या 4 लोकांचं ऐकत नाही बसायचं आपल्याला. आपल्याला आपलं कुटुंब सुखी पाहिजे, आपण एकामेकासोबत सुखी पाहिजे. हा, संध्याकाळपर्यंत अजून फोन येते, लॉक कर त्याला. बंद करून टाकते मोबाईल. लॉक कर. नाहीतर आत्या उलट द्या, उत्तर द्या. बरं बरं बरं. घालीन मानायचं मैसूर. नाही, नाही. टूप पिटली आता माझी. हा मी तुम्हाला चहा ठेवते. ठेव आता कडक चांगला. हॅलो, काय ग सुमे? हा घालू दे. घातले तर काय होतंय, आपल्या टायमाला होते का बघाय तरी. राहू दे, माझी सून आहे. कसे घालू दे कपडे घातले तर. ठेवू का फोन? आता कशी म्हणते ठेवू का फोन? ठेव फोन.